हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, बऱ्याच वेळा काय होतं की आपण केळी जास्त आणून ठेवतो आणि मग काय होतं की ती नंतर काळी पडत जातात आणि त्यानंतर आपण डायरेक्ट ती कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पण असं न करता त्या केळ्याचा उपयोग होऊ शकतो का? तर हो, आजची जी रेसिपी आहे ती स्पेशली त्यासाठीच आहे. थोडीशी काळी पडत चाललेली जी केळी आहे त्याचा आपण इतका सुंदर बनाना चोको चिप केक करणार आहोत. मस्त एकदम टेस्टी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्यात मैदा वापरणार नाहीये, साखरही वापरणार नाही. मग काय वापरणार आहे त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. बनाना चोको चिप्स केक करण्याच्या आधी आपण थोडीशी पूर्वतयारी करूया. इकडे मी एक केक टिन घेतलेला आहे. जर असं केक टिन तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपला जो कुकरचा डबा असतो ना तो घेतला तरी चालेल. त्याला असं आपण तेलाने ग्रीज आधी करून घेऊया. थोडीशी अशी पूर्वतयारी केली ना की केक करायला एकदम सोपं जातं. टिनला ऑइलने ग्रीज करून झालं की कढई आपण इकडे बारीक गॅसवर तापवायला ठेवायची, म्हणजे तोपर्यंत आपण केकची बाकीची प्रोसेस करू शकतो. इथे मी 4 वेलची केळी घेतलेली, म्हणजे छोटी केळी जी असतात ना ती 4 घेतली. त्यातलं एक जे आहे ते मी वरती टॉपिंगसाठी म्हणजे गार्निशिंगसाठी मी काढून ठेवणार आहे. आता आपण ही 3 केळी आहेत सोलून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून ठेवूया. फ्रेंड्स, मी केळी आहेत ह्याच्यात कट करून टाकलेली आहेत. आता ही केळी छानपैकी गोड असतात. रेग्युलर जी केळी असतात ना ती कमी गोड असतात. तो त्या हिशोबाने आपण अर्धा बाउल इकडे गुळ पावडर टाकून घेतलेली आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही साखर घातली तरीही चालू शकतं. जर केळ्या नॉर्मल जे असतात ती जर घेतली तर थोडंसं साखर किंवा गुळ जास्त लागतो. अर्धा बाउल तेल किंवा साजूक तूप घातलं तरी चालेल, पण ते वितळून घालायचं. अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स फ्लेवरसाठी. आता ह्याची आपण पेस्ट करून घेऊया. आपण ह्याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. इकडे आपण बाउल घेतलेला आहे आणि चाळणी घेतली आहे. आता हे गव्हाचं पीठ घेतलं, आपण 1.5 बाउल गव्हाचं पीठ घेणार आहोत चाळून. दीड बाउल गव्हाचं पीठ चाळून झालं की याच चाळणीवर 2 ते 3 चमचे कोको पावडर घालून घ्यायचे. 1 सपाट चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. आता हे पण चाळून घेऊयात. हे सगळं आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत तयारी करून ठेवलेली आहे. हे कसं आहे की चाळावं लागतं, म्हणजे काय होतं की आपला जो केक आहे तो छान हलका होतो. आपण जे आता बनानाचं जे बॅटर तयार केलं होतं ना ते सगळं ह्याच्यात घालून घेऊयात. त्यात आता थोडेसे चोको चिप्स आपण टाकून घेऊया. जर चोको चिप्स अवेलेबल नसतील ना तर काय करायचं, कॅडबरी असते ना त्याचे छोटे पीसेस करून टाकायचे. इथे मी अर्धा बाउल दूध घेतलेलं आहे. हळूहळू आपण अंदाज घेऊन ह्याच्यात दूध घालून घेऊयात. आता सगळ्यांना व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. खूप असं फास्ट किंवा जोरात असं मिक्स करायचं नाहीये. आपण केकचं बॅटर तयार करून घेतलं. आपण अर्धा बाउल दूध टाकलं होतं, पण मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून 3 ते 4 चमचे मी अजून दूध घालून घेतलंय. आता हे सगळं बॅटर आपण ट्रान्सफर करूयात आपल्या टिनमध्ये. बॅटर ह्याच्यातनं टिनमध्ये झालं ट्रान्सफर करून की काय करायचं, असं 1-2दा टॅप करायचं. आता आपण केक बेकिंगला ठेवूया. कढई मस्त आपली तापलेली आहे. त्यात आता आपण हे टिन ठेवून घेऊया आणि आता आपण ह्याच्यावरच गार्निश चालू करूयात. काय होतं माहितीये का की मस्त कढई तापलेली असते ना, सो प्रोसेसला चालू होतं. आता गार्निशिंगसाठी मी वरून थोडेसे चोको चिप्स टाकत आहे आणि आपण एक जे बनाना बाजूला ठेवलं होतं त्याचे असे मी पीसेस करून घेतलेले, स्लाइस करून घेतलेत, ते पण आपण गार्निशिंगला ठेवून घेऊयात. केक आपण गार्निश करून झालेला आहे. आता आपण जी गॅसची फ्लेम आहे ती लो केलेली आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे परात, म्हणजे जिथून हवा अजिबात येणार जाणार नाही अशा पद्धतीचं झाकण ठेवून घ्यायचं आणि 35 मिनिटासाठी आपण केक बेक करून घेऊया. फ्रेंड्स, 35 मिनिटं झालेले आहेत. आपण आता आधी केक चेक करूया. केक आपला इतका मस्त बेक झालेला आहे बघा, एकदम ड्राय लागतोय. आता आपण सुरीने चेक करूयात.
येस, अजिबात चिकटलेला नाहीये. आता काय करायचं, गॅस बंद करायचा. गॅस बंद करून झालेला आहे आणि 5 मिनिटं आपण आहे ना झाकण ठेवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर काय करायचं, झाकण काढून आहे ना केक आपण थंड करून घेऊया. आपला केक ना पूर्ण गार झालेला आहे आणि कडेने तुम्ही चेक करू शकताय की आहे ना ऑटोमॅटिकलीच आहे ना त्यांनी कडा सगळ्या सोडलेल्या आहेत. तरी पण काय करायचं आहे की आपण आहे ना सुरी अशी थोडी कडेने फिरवून घेऊयात, म्हणजे परफेक्ट डिमोल्ड होईल. आता एक प्लेट घ्यायची, ती अशी ह्याच्यावर टाकायची आणि काय करायचं की आपलं जे टिन आहे ते अशा पद्धतीने उलटं करायचं, म्हणजे आपला केक जो आहे तो मस्त डिमोल्ड झालेला आहे. बघा केक किती छान सुटून आलेला आहे. फ्रेंड्स, केक आहे ना कट करून मी तुम्हाला दाखवते किती छान आपला बेक झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इतका मस्तपैकी आतून जाळी आलेली आहे आणि वजनाला सुद्धा एकदम हलका झालेला आहे, एकदम परफेक्टली बेक झाला आहे. फ्रेंड्स, मस्त आहे ना आपला उरलेल्या केळीपासून इतका छान हलका फुलका आणि टेस्टी केक तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, मला माहिती आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर आता केळी अजिबात वाया जाणार नाही. उलट ही रेसिपी केली तर उड्या मारत सगळेच खातील आणि केक तर सगळ्यांचा आवडता असतो. हा जो केक आहे तो आरामशीर आहे ना 3 ते 4 दिवस छान टिकतो. सो नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.